प्लेटलेट्सचं खास आहे की हे रूम टेम्परेचरवर स्टोअर करावे लागतात आणि ॲजिटेटेड ठेवावे लागतात. त्यांचं क्वालिटी आहे ती क्लम्प होणार आहेत, त्याच्यामुळे ॲजिटेटेड ठेवायला लागतात. स्टेबल झाले, स्टॅसिस झाला की क्लम्प होतात. रूम टेम्परेचरवर स्टोअर करायचे, त्याच्यामुळे त्यांचं लाईफ फक्त 5 दिवस आहे. 5 दिवस रूम टेम्परेचर. 5 दिवसाच्या वर झालं की इन्फेक्शनची भीती वाढून जाते. SDP आहे, RDP आहे आपल्याला माहिती आहे. RDP इज रँडम डोनर. तर रँडम आहेत, मग ते मल्टिपल रँडम सोबत घ्यावे लागतील. तर 4 ते 5, 4 ते 6 एकत्र घ्यावे लागतात. मग जास्त लोकांचं घेतल्यामुळे डिसीज जास्त होऊ शकतात, ट्रान्सफ्युजन रिॲक्शन जास्त होऊ शकतात. नंतर त्याला म्हटलं आहे कॉन्सन्ट्रेट, RDP. नंतर अफेरेसिस, त्याला म्हटलं आहे सिंगल डोनर. तर सिंगल डोनरचं अफेरेसिस करावं लागतं. ते जवळपास 1 ते 2 तास त्याला बसवून ठेवावं लागतं. मग त्याच्यातनं पूल करून काढत जावं लागतं. तर इक्विवॅलंट टू 6 पॅक. तर इक्विवॅलंट टू 6 पॅक आहे, पण कॉन्सन्ट्रेशन त्याचं 5नेच वाढतं आहे. 10,000 एका RDPने वाढतं आणि कमीत कमी 5 तरी द्यावे लागतात. एक RDP पर 10 kg. तर 50 किलोचा माणूस, 40 ते 60 किलोचा माणूस पकडा, तर 4 ते 6 म्हणून मॅक्सिमम नाही, ॲव्हरेज एक आपण 6 RDP इज इक्वल टू 1 SDP करतो. तर 10ने एका युनिटने 10,000 वाढतील, 5 युनिटने 50,000 वाढतील, एका SDPने 50,000 वाढतं. आणि चाइल्डमध्ये 5 to 10 ml per kg द्यायचं आहे. सेम व्हॅल्यू आहे ब्लडची आहे, होल ब्लड नाही, RDPची व्हॅल्यू 5 आहे. तर हे 5 ते 10 ml ठेवलं आहे मी. ठीक आहे. त्याच्यात SDP RDP नाही केलेलं आहे, पण चिल्ड्रनमध्ये SDP दिलेले चांगले आहे, कारण की त्यांना इन्फेक्शन्सची भीती जास्त आहे. त्याच्यानंतर आणखी काय, लिम्फोसाईट डिप्लिटेड आहेत, इरॅडिएटेड असतील किंवा डिप्लिटेड असतील. डिप्लिटेडमध्ये काहीतरी असणारच आहे, त्याच्यामुळे ग्राफ वर्सेस होते. त्याच्यात LR फिल्टर्स येतात, ल्युकोसाईट रिडक्शन, ते प्री स्टोरेज किंवा बेडसाईड करू शकतो. आणि गॅमा इरॅडिएटर्स असेल तर त्याच्यानेच ग्राफ होस्ट उडेल, याच्याने ग्राफ होस्ट रिॲक्शन उडत नाही. इरॅडिएशनने इन्युक्लिएटेड सेल उडतात. प्लेटलेट्सला आणि RBCsला न्यूक्लियस नाही आहे, ते मरत नाहीत, परंतु त्यांच्या सेल मेम्ब्रेन्स खराब होतात, त्याच्यामुळे त्यांची शेल्फ लाईफ खराब होते. RBCsचा आपण बघितलं, शेल्फ लाईफ खराब झाल्यामुळे परमिएबिलिटी वाढते, पोटॅशियम बाहेर येतं जास्त. नंतर क्रायो प्रिझर्वड आहेत, त्याच्याने शेल्फ लाईफ जास्त राहील, त्याचं पूर्णच मेटाबॉलिझम बंद होईल. तर मग जिथे रिमोट लोकेशन्स आहे तिथे करावं लागेल. पण प्रॉब्लेम हा आहे की त्याच्याने मग जास्त प्लेटलेट काउंट वाढत नाही, इतके दिवस स्टोअर ठेवलेलं आहे, जुनं आहे. सिमिलरली फ्रोझन RBCs पण असतात, त्याचं 10 वर्ष टिकतात, -80ला ठेवल्या ग्लिसरॉलसोबत. या रिअर ब्लड फिनोटाईपसाठी आहेत. बॉम्बे झालं, IgA डेफिशियंट झालं. पण या ट्रान्सफ्यूज करतात की नाही माहीत नाही, आपण 10 वर्षांनी ट्रान्सफ्यूज नाही करणार आहे ऑब्वियसली. तर आय थिंक दिस इज जस्ट फॉर स्टोरेज पर्पज आहे, हा ट्रान्सफ्युजन पर्पज नाही आहे असं वाटतं. ठीक आहे. तर अफेरेसिस, कॉन्सन्ट्रेट, डिप्लिटेड, इरॅडिएटेड, क्रायोप्रिझर्व्ड. स्टोरेज आपण बघितलं रूम टेम्परेचरला आहे. त्याच्यामुळे काय, त्यांची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालू राहते, त्याच्यामुळे अशा बॅगमध्ये ठेवावं लागतं ज्याच्यामध्ये गॅस एक्सचेंज होईल, अशा बॅगमध्ये ठेवावं लागतं. थोडंफार त्याच्यामध्ये प्लाझ्मा असतंच, त्याच्यामुळे क्लॉटिंग फॅक्टर्सला हे करण्याकरता सायट्रेट ठेवावं लागतं त्याच्यात. आणि कोल्ड टेम्परेचरमध्ये प्रॉब्लेम काय होतो, यांच्या क्लस्टरिंग होऊन जातं वॉन रिलेव्हंट फॅक्टरसोबत आणि मॉर्फॉलॉजिकल पण चेंजेस होतात. आणि या गोष्टींमुळे काय ते क्लम्प होतात, तर त्यांचा जास्त उपयोग होणार नाही, बॉडीमध्ये टाकले की ते क्लिअर होऊन जातील. तर हायपोथर्मियामध्ये त्यांचं क्लम्पिंग होऊन जातं, तर त्या कामात येत नाहीत. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी चालू राहते नॉर्मल टेम्परेचरला, हा नॉर्मल टेम्परेचरचा साईड इफेक्ट आहे, परंतु काही करू शकत नाही. म्हणून गॅस एक्सचेंज ज्याच्यामध्ये होईल अशा बॅग्समध्ये ठेवतो आपण. 5 दिवसच टिकतं, 5 दिवसाच्या वर जास्त झालं तर इन्फेक्शन होण्याचा चान्स आहे. तर इंडिकेशन्स बघितले आपण. 5 to 10 ml चिल्ड्रनमध्ये आहे आणि 6 RDP किंवा 1 SDP 20 ते 30 मिनटात ट्रान्सफ्यूज करायचं आहे. तर कारण की जास्त त्यांचं क्लम्पिंग होऊन जाईल किंवा इन्फेक्शनची भीती आहे. तर टार्गेट्स काय आहे,
पेशंट जर ब्लीड नसेल होत, स्टेबल आहे, तर 10,000च्या वर आहे, दॅट इज सफिशियंट. पण जर पेशंट सेप्टिक आहे तर 20,000पर्यंत ठेवावं लागतं तुम्हाला. सेप्सिस आहे तर 20,000च्या वर. नंतर मायनर प्रोसिजरला 50,000च्या वर ठीक आहे. मेजर प्रोसिजरला 1,00,000च्या वर लागतं, किंवा न्यूरो प्रोसिजर किंवा ऑप्थॅल्मिक सर्जरीजमध्ये. तर युजली 10च्या खाली तर द्यावंच लागतं. आपण बघितलं 10च्या वर आहे, पेशंट ब्लीड नाही करत आहे, ठीक आहे. 10 ते 50मध्ये युजली द्यावं लागतं. 50 ते 1,00,000मध्ये इव्हॅल्युएट करा. जसं मायनर सर्जरी चालून जाते 50 ते 1,00,000, तर एवढं काही इश्यू नाही आहे. पण 10 ते 50मध्ये युजली द्यावं. 10च्या खाली तर द्यावंच लागणार आहे. आणि 1,00,000च्या वर रेअरली, 1,00,000च्या वर द्यायची गरज नाही. आपण बघितलं 10,000च्या खाली ब्लिडिंग होतं, द्यावंच लागणार आहे. 50,000च्या DIC कोॲग्युलोपॅथीमध्ये 50पर्यंत आपण रेंज ठेवू शकतो. आणि मासिव हिमोरेज होतं, हिमोरेजिक शॉक आहे, तर 75,000 तरी तुम्हाला हे ठेवावे लागतील. कारण की तुम्हाला क्लॉटिंग पण ठेवायचं आहे आणि ऑनगोईंग लॉसेस पण आहेत, त्याच्यामुळे ही हायर व्हॅल्यू तुम्हाला इथे ठेवावी लागेल. DIC कोॲग्युलोपॅथीमध्ये काय ॲक्टिव्ह सर्जिकल ब्लीड नाही आहे, त्याच्यामुळे 50,000पर्यंत चालून जाईल. ABO कम्पॅटिबिलिटी आवश्यक नाही आहे, कारण की प्लेटलेट्सवर ABO अँटीजन नसतात. परंतु थोडंफार RBCs असतात, त्याच्यामुळे केलेलं चांगलं आहे. प्लाझ्मा पण असतो, तर त्याच्यामुळे केलेलं चांगलं आहे, स्पेशली चिल्ड्रनमध्ये आणि मल्टिपल ट्रान्सफ्युजनवाल्यांमध्ये. युजली आपल्याकडे रिसोर्स चॅलेंज सिच्युएशन आहेत, अनअवेलेबल असतं, त्याच्यामुळे आपण करत नाही. परंतु त्याच्यामध्ये प्लाझ्मा आणि थोड्याफार RBC असतात, तर करावं लागतं. RH कम्पॅटिबिलिटी RBC आहेत म्हणून करावं लागतं. वुमन इन चाइल्ड बिअरिंग एजमधल्या वुमनमध्ये केलेलं चांगलं आहे. नाही तर मग RH तुम्ही अँटी-RH त्याला हे करावं लागेल, इन्फ्यूज करावं लागेल. तर थेराप्युटिक एफिकसी कशावर डिपेंड करते? ऑनगोईंग ऑलरेडी लॉसेस चालू आहे, तर काही फायदा होणार नाही. नंतर कॉन्ट्राइंडिकेशन्स ज्या आहेत तिथे दिले तर काही फायदा होणार नाही. फिवर सेप्सिसमध्ये त्या उडून जातात लवकर. नंतर स्प्लिनोमेगॅली आहे तर सिक्वेस्ट्रेट होऊन जातात. प्रिव्हियसली ऑलरेडी सेन्सिटाइज्ड आहेत तर त्या उडतील. तर त्यांना मारणारे कोण आहेत? तर त्यांना मारणारे अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज ITPमध्ये तयार होतात. या अँटीबॉडीज सर्क्युलेटिंग आणि मेगाकॅरिओसाईटला पण उडवतात. तर यांच्यामध्ये इश्यू आहे. तर अँटीबॉडीज असतील तर देऊ शकत नाही ITPमध्ये. परंतु ITPमध्ये फायदा काय की ज्या सर्क्युलेटिंग उरलेल्या अँटीबॉडीज आहेत त्या चांगल्या असतात, त्याच्यामुळे ब्लिडिंग युजली ITPमध्ये होत नाही. पण जर ब्लिडिंग झालं तर तुम्हाला कुठल्याही सिच्युएशनमध्ये द्यावंच लागेल. जसं की आता प्लेटलेट ॲक्टिवेशन ऑलरेडी झालेलं आहे, अशा डिसीजमध्ये देऊन काय उपयोग नाही. जसं की TTP, ITP इकडे उडाला, TTP इकडे उडाला. थ्रोम्बॉटिक ऑलरेडी थ्रोम्बॉसिस चालू आहे, तुम्ही दिलं तर ॲक्च्युली वर्सन होणार, ते आणखी जास्त ब्लिडिंग क्लॉटिंग होणार. नंतर हे HIT हिटमध्ये हिपॅरिन इंड्यूस थ्रोम्बोसायटोपिनिया, इथे ॲक्टिवेशन होतं आहे, थ्रोम्बॉसिस होतं आहे. तुम्ही त्याच्यात द्यायला जाल प्लेटलेट, ते आणखी थ्रोम्बॉसिस करणार. परंतु जर तिथे ब्लिडिंग होतं तर मग तुम्हाला द्यावंच लागेल. DIC असेल समजा तर द्यावंच लागणार आहे. इन्फेक्शन होतं 5 दिवसाच्या वर. नंतर फेब्राईल नॉन हिमोलायटिक रिॲक्शन्स होतात WBC उरल्यामुळे. तर WBCमुळे काय काय रिॲक्शन होतात? फेब्राईल नॉन हिमोलायटिक तर हिमोलायसिसमुळे होणार आहे. नॉन हिमोलायटिक WBCमुळे होतात रिॲक्शन. इम्युनायझेशन होणार आणि ग्राफ्ट वर्सेस होस्ट होणार. प्लाझ्मामुळे ट्राली आणि अनाफायलॅक्सिस होणार. आणि प्लेटलेट रिफ्रॅक्टिव्हनेस आपण बघितलं या गोष्टींमुळे होणार. स्प्लीन जास्त काम करते, फिवर आहे, सेप्सिस आहे, ऑनगोईंग ब्लिडिंग आहे किंवा मेडिकेशन्स आहेत, ॲस्पिरिन असेल किंवा इतर काही अँटीबायोटिक्स असतील, DIC असतील किंवा अँटीबॉडीज आहेत, तर या गोष्टींमुळे प्लेटलेटचा आपल्याला रिस्पॉन्स दिसून येणार आहे. ठीक आहे, तर या व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत आणि हा टेबल महत्त्वाचा आहे.